Cancer Healer Center, a new beginning. अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या कवायती सुरू। अरबी समुद्रात जहाजांसाठी नेव्हिगेशन अलर्ट। पाकिस्तानच्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी भारतीय नौदल सज्ज। पाकिस्तानवर थेट हल्ला न करता भारताकडून राजनैतिक दबाव। पाकला करत असलेल्या मदतीचा आढावा घेण्याची भारताची IMFला विनंती। मदत पुढे ढकलली जाण्याची शहबाज आणि मुन्नीरला भीती। सिंधूचं पाणी थांबवलं किंवा हल्ला केला तर अणुबॉम्ब उडवून देऊ। रशियन टीव्ही चॅनलवर पाकिस्तानी राजदूत खालिद जमालीची भारताला पोकळ धमकी। पाकिस्तानी जवानाचा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न। पाकिस्तानी जवान भारतीय सैन्याच्या ताब्यात। राजस्थानच्या श्रीगंगानगर परिसरात कारवाई। LOCवर सलग 10व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी भागात गोळीबार। भारतीय लष्कराच्या जवानांकडूनही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर। POKत भारतीय हल्ल्याच्या भीतीने 2 महिन्यांच्या रेशनसाठी दुकानांवर गर्दी। बंकरची साफसफाई सुरू। मदरसे तात्पुरते बंद, तर फटाके, संगीत, लाऊडस्पीकरवरही बंदी। 12 दिवस होऊनही अजून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला नाही। YouTube चॅनल बंद करणं म्हणजे बदला घेणं असतं का? संजय राऊतांचा सवाल। भारत खांद्यावरून मारा करता येणारी हत्यारं खरेदी करणार। शत्रूची विमानं, ड्रोन नष्ट करण्यासाठी भारतीय सैन्य दलाचा हा निर्णय। लष्कर 48 लॉन्चर्स, 85 क्षेपणास्त्र खरेदी करणार। भारताला घाबरलेल्या पाकिस्तान सरकारचं उद्या विशेष अधिवेशन। पहलगाम हल्ला आणि भारताने घेतलेल्या निर्णयावर उद्या विशेष अधिवेशन। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची निधी लाडकी बहिणीसाठी वळवणं ही लाडक्या बहिणींसह विभागाची फसवणूक। संजय राऊतांची टीका। कोकणात जाणाऱ्या गाडीमध्ये प्रचंड गर्दी। नागरिकांचे हाल। प्रवाशांचा उभा राहून प्रवास। उन्हाळी सुट्ट्यांमुळे चाकरमान्यांची गावाकडे धाव। वेलेपार्लेमधील जैन मंदिरावरील कारवाई नियमानुसारच। प्रक्रिया पूर्ण करूनच पाडका। मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात नमूद। जळगावातील कालिका माता मंदिर परिसरात तरुणाची हत्या करणाऱ्या 4 संशयितांची नावं समोर। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। दहावी आणि 12वीचा निकाल लवकरच जाहीर होणार। विद्यार्थ्यांना यंदा टार्गेट लर्निंग व्हेंचर्स या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मांस विक्रीवर बंदी। उल्वे परिसरात मांस विक्री केल्याची पर्यावरण प्रेमींची तक्रार। नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर 10 मे पासून डिजिटल पेमेंट बंद। 2 पेट्रोल पंप चालकांचे बँक खाती गोठवल्याने हा निर्णय। गोकुळ दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार। कोल्हापूरसह परिसरात 68 रुपये, तर मुंबई आणि पुण्यात दूध प्रति लिटर 74 रुपये दराने घ्यावं लागणार। सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारं म्हाडा प्राधिकरण मालामाल। म्हाडाच्या जमा रकमेत 3220 कोटींची वाढ, तर म्हाडाकडील प्रत्यक्ष जमा रक्कम 11334 कोटींवर। Cancer Healer Center, a new beginning.